तालुक्यातील डोणगाव शिवारात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर विरगाव पोलिसांनी रविवार तारीख 14 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास कारवाई केली। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार विरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माने व हवालदार भालेराव यांना गोपनीय माहिती मिळाली की डोणगाव शिवारात एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करत आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करताना दिसून आले। पथकाने चालकाकडे परवाना विचारला असता त्याच्याकडे कुठलाही परवाना मिळून आला नाही। पोलिसांनी या कारवाईमध्ये 3.5 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली, 3,000 रुपये किमतीचे एक ब्रास वाळू असा 3,53,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात विरगाव पोलिसात उपनिरीक्षक प्रल्हाद माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चालक रोहित गुंजाळ व 20 वर्षीय राहणार पुणतांबा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पळून गेला असल्याची देखील तक्रारीत नमूद आहे। प्रकरणाचा अधिक तपास हवालदार भालेराव हे करीत आहेत।